अकोल्यातल्या अकोटफैल भागात मोठा राडा झालाय। नितीन राऊत यांच्या समर्थकांनी भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना मारहाण केली। 2 गटात हा राडा झाला। घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। अनेक वाहनांची तोडफोड केली, अनेक वाहनं उलटवून टाकली, दगडफेकही केली। हल्ल्यात शरद तुरकर गंभीर जखमी झाले। पराभूत उमेदवाराच्या गटानं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। कुठतरी मतांमधला जो फरक आहे त्याच्यातून गैरसमजातून हा प्रकार झाला। ज्यांच्यावर हमला झाला ते आमचे शरद तुरकर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले। आम्ही त्यांना दवाखान्यात भेटून आलो, तब्येत एकदम स्टेबल आहे। मी दोन्ही गटांना कळकळीची विनंती केली आणि तुमच्या मार्फत परत विनंती करतो की गैरसमजातून अजून काही अनुचित प्रकार करू नका। कानून आणि कायदा आहे या देशात आणि कायद्यानं काम होईल। ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होईल। तर अकोटफैल भागात नेमकी काय परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी। भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर आज जीवघेणा हल्ला झालेला आहे। ज्या ठिकाणी हल्ला झालेला आपण सध्या तिथे आहे अकोटफैल भागातील हनुमान चौक या ठिकाणी हा शरद तुरकर यांच्यावर आज रात्रीच्या सुमारास हा जीवघेणा हल्ला झाला होता। एकंदरीत आपण पाहू शकता भाजपचेच पदाधिकारी जो होता नितीन राऊत त्यांनी आज शरद तुरकर यांना स्वागतासाठी बोलावलं होतं। स्वागत सुरू असतानाच तुरकर आणि नितीन राऊत यांच्यामध्ये वाद झाला। वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। त्यानंतर दोन्ही नेत्यांचे जे समर्थक असतील ते एकमेकांवर धावले। मोठा राडा या ठिकाणी झाला होता। अक्षरशः समर्थकांनी परिसरातील असलेले जे उभे वाहन होते ते पलटून दिलेले आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी दगडफेक सुद्धा झालेली होती। वाहनाचे काचा देखील फोडण्यात आले होते। समर्थकांनी चांगलं आक्रमक या ठिकाणी झालं होते। मोठा प्रचंड राडा या ठिकाणी झाला होता। ज्यावेळी ही घटना घडली होती ज्या ठिकाणी समर्थक मोठ्या संख्येने उभे होते, पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी काहीसा सौम्य लाठीमार देखील केला होता। सद्यस्थिती या परिसरात पूर्णतः शांतता आहे, तणावपूर्ण शांतता आहे। एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। दोन्ही गटातील लोकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। सद्यस्थितीत शरद तुरकर यांची प्रकृती स्थिर आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।